नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये भरती निघालेली आहे। 2025 ची नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि ही 2025 ची भरती आहे। अर्ज फी इथे तुम्हाला नाही आहे आणि वेतन तुम्हाला 35,000 ते 40,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि अर्ज पद्धती ऑफलाइन आहे, परीक्षा न देता तुम्हाला नोकरी मिळणार आहे। बघा, इथे इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे, इथे परीक्षा नसणार आहे, त्यासाठी तुम्ही इथे नक्की अर्ज करा। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया, त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण माहिती पाहूया आणि त्याचमध्ये फॉर्म कशा पद्धतीने भरायचं ही सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। बघा, PMC भरती 2025 ही भरती आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे आणि मुलाखतीची तारीख काय आहे, मुलाखतीची तारीख आहे 22 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे। आणि विभागाचे नाव काय आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ही भरती होणार आहे। कॅटेगरी काय आहे, मनपा सरकारची जॉब आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभवाची आवश्यकता आहे, फ्रेशर सुद्धा अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाइन आहे आणि वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। म्हणजे तुम्हाला इथे फक्त वॉक इन इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला जायचं आहे, त्यानंतर तुमची इथे निवड केली जाणार आहे। वेतन तुम्हाला किती मिळणार आहे, 35,000 ते 40,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी नाही आहे आणि नोकरीचे प्रकार कसे आहे, तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि कंत्राटी स्वरूपाची आहे। म्हणजे तुम्हाला ड्युरेशन दिलं जाणार आहे, त्या ड्युरेशनमध्ये तुम्ही तिथे जॉब करू शकता। निवड प्रक्रिया कशी आहे, थेट मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे आणि मुलाखतीची तारीख काय आहे, 22 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही मुलाखतीसाठी जाऊ शकता। मुलाखतीचा पत्ता पहिला मजला दिव्यांग भवन, मोरवाडी, सर्वे क्रमांक 31/1 ते 5/32 आणि 1B3 ते 6 सिटी 1 मॉलच्या मागे पिंपरी 18 या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी तुम्हाला नोकरी असणार आहे। पहा, ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे। ॲडव्हर्टाइजमेंट फॉर वॉक इन इंटरव्ह्यू, वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। कुठल्या पदासाठी इथे निवड केली जाणार आहे, त्यानंतर बघा संपूर्ण डिटेल माहिती इथे दिलेली आहे। पोस्ट, वॅकन्सी, एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुम्हाला किती एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट पिरियड, एज लिमिट आणि तुम्हाला कुठले म्हणजे किती सॅलरी मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे। ऑक्युपेशन थेरपिस्ट यांच्यासाठी एक वॅकन्सी आहे आणि तुम्हाला बघा एज्युकेशन काय लागणार आहे, पोस्ट ग्रॅज्युएट ऑक्युपेशन थेरपीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि रिलेव्हंट एक्सपिरियन्स तुम्हाला किती एक्सपिरियन्स लागणार आहे, तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस पिरियड किती आहे, 5 वर्षापर्यंत तुम्ही इथे जॉब करू शकता आणि एज लिमिट 40 आहे आणि तुम्हाला सॅलरी 40,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। असिस्टंट ऑक्युपेशन थेरपिस्ट यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे आणि ग्रॅज्युएट इन ऑक्युपेशन थेरपिस्ट इथे लागणार आहे आणि मिनिमम 1 वर्षाचं तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि 5 वर्षाचा तुम्हाला इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे आणि ते 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला इथे 35,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळू शकते। त्यानंतर बघा, स्पीच थेरपिस्टसाठी सुद्धा इथे जागा आहेत। MSc स्पीच थेरपिस्ट आणि हिअरिंग लँग्वेज अँड पॅथॉलॉजी फ्रॉम एनी इन्स्टिट्यूटमध्ये रिकॉग्नाइज रिहॅबिलिटेशन कोर्स तुमचा इथे कंप्लीट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि मिनिमम तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि तुम्ही किती वर्षापर्यंत, 5 वर्षापर्यंत इथे जॉब करू शकता आणि तुमचं वय इथे 40 वर्ष असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला 40,000 पर मंथ इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, SR आयडिओलॉजिस्टसाठी सुद्धा एक जागा आहे। पोस्ट ग्रॅज्युएट इन आयडिओलॉजीमध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्याचमध्ये बघा
पोस्ट ग्रॅज्युएशन इन ॲडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये तुमचं जर इथे एज्युकेशन झालं असेल, BSc झाली असेल किंवा MALS झाला असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. मिनिमम तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आणि 5 वर्ष तुमचा कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे आणि एज किती असणार आहे, 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला इथे सॅलरी 40,000 पर मंथ तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याचनंतर बघा ज्युनियर ॲडिओलॉजिस्ट यांच्यासाठी बघा बॅचलर इन ॲडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट याच्यामध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही तर इथे अर्ज करू शकता. मिनिमम तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आणि 5 वर्ष तुम्ही इथे जॉब करू शकता आणि 40 वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे आपला फॉर्म भरू शकता किंवा अप्लाय करू शकता आणि इथे तुम्हाला 35,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्याचनंतर मल्टीपर्पज रिहॅबिटेशन वर्कर यांच्यासाठी बघा एक जागा आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कम्युनिकेशन बेस्ड रिहॅबिटेशनमध्ये तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. मिनिमम तुम्हाला 1 इयरचा एक्सपिरियन्स लागणार आहे आणि 5 वर्षाचा तुमचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे म्हणजे 5 वर्षापर्यंत तुम्ही इथे जॉब करू शकता आणि वयाच्या 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि 30,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. SR प्रोथेस्टिक्स आणि आर्थोस्टिक्स यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे त्याच फील्डमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला मिनिमम 2 इयर्सचा एक्सपिरियन्स लागणार आहे आणि 5 वर्ष तुमचं इथे ड्युरेशन असणार आहे. वयाच्या 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला पर मंथ 45,000 असं सॅलरी मिळणार आहे. आणि त्याचनंतर बघा पहा कला शिक्षक गायन किंवा वाद्य याच्यामध्ये एक जागा आहे. डिप्लोमा इन त्याच्यामध्येच तुमचं फाईन आर्ट किंवा गायन याच्यामध्ये वाद्य याच्यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएट झालं असेल तर गरजेचं आहे. मिनिमम 1 इयरचं तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे आणि 5 वर्षापर्यंत तुम्ही इथे जॉब करू शकता. वयाच्या 40 वर्षापर्यंत म्हणजे अप्लाय करू शकता आणि तुम्हाला 30,000 पर मंथ इथे सॅलरी मिळणार आहे. क्लर्क कम ऑपरेटर यांच्यासाठी बघा एक जागा आहे. एनी ग्रॅज्युएट असाल आणि MSc असणं गरजेचं आहे. परत इथे प्लस टायपिंग असणं सुद्धा गरजेचं आहे आणि मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स गरजेचा आहे आणि 5 वर्ष तुम्ही इथे जॉब करू शकता. वयाच्या 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि 35,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. साइन लँग्वेज यांच्यामध्ये बघा एक जागा आहे. ग्रॅज्युएट इन एनी फील्ड असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मिनिमम 1 इयरचा एक्सपिरियन्स लागणार आहे आणि 5 वर्षापर्यंत तुम्ही इथे जॉब करू शकता. वयाच्या 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि 35,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. बघा अशा पद्धतीने ही जॉब वॅकन्सी आहेत. तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता आणि तुम्हाला कुठे इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे ती सुद्धा इथे सांगितलं आहे. फर्स्ट फ्लोअर दिव्यांग भवन, मोरवाडी सर्वे नंबर 31/1, 5 नंबर 31/1B32 बिहाइंड सिटी ऑन मॉल पिंपरी या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. बघा अशा पद्धतीने ही जॉबबद्दलची माहिती होती. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनचा नमुनासुद्धा इथे देण्यात आलेला आहे. ॲप्लिकेशन फॉर्म हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करून याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती भरून इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जाऊ शकता. बघा यामध्ये तुम्हाला इथे फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या पोस्टसाठी फॉर्म भरताय ते लिहिणं गरजेचं आहे. परत तुमचं इथे तुमचं नेम, ॲड्रेस, पोस्ट कोड, मोबाईल नंबर, ईमेल ID, बर्थ डेट आणि जेंडर, त्याचनंतर डिसेबल आहात का ते लिहायचं. रिलिजन, कास्टसुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही एज्युकेशन कुठल्या कुठल्या फील्डमध्ये केले किंवा काय एज्युकेशन आहे, नेम ऑफ इन्स्टिट्यूट, त्याचं इन्स्टिट्यूट कुठल्या इन्स्टिट्यूटमधून तुम्ही पास आहात ते सुद्धा लिहायचं. इयर ऑफ पासिंग आणि मार्क्स अँड पर्सेंटेज असं संपूर्ण ही माहिती एज्युकेशनबद्दलसुद्धा तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तो सुद्धा इथे टाकायचा आहे. इन्स्टिट्यूट, कंपनी, कुठल्या कंपनीमधून तुम्ही एक्सपिरियन्स घेतलेला आहे ते सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे. पोझिशन, कुठल्या पदावर तुम्ही काम केले किंवा कुठल्या पदामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. कुठल्या म्हणजे टेम्पररी केलात, कॉन्ट्रॅक्ट बेसिस केलात ते सुद्धा इथे लिहायचं आहे आणि कधीपासून कधीपर्यंत केलात ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला सॅलरी किती होती हे सुद्धा तुम्ही टाकू शकता. बरोबर. त्याचनंतर बघा तुम्हाला इथे लँग्वेज येणं सुद्धा गरजेचं आहे. लँग्वेज कुठले कुठले येतात ते सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण माहिती लिहायची आहे आणि इथे तुम्ही प्लेस डेट लिहून इथे सिग्नेचर सुद्धा करू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.